सूर्यनारायण प्रदीप्त होत आहेत. प्रदीप्त असणारे भगवान सूर्यनारायण आकाशस्थ मस्तकावरती आहेत. भगवान दत्त महाराजांच्या समोर नैवेद्य दिला गेलाय. छान पंचारती तयार आहे. सुंदर नटलेले भगवान दत्तात्रय काशाय वस्त्रम करदंडधारणम कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रम गदाभूषितभूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. भगवान दत्तात्रयांचं ते छान दर्शन, छान नटवलेले दत्त महाराज आपल्या हातातली ती पंचारती घेऊन पंतांची स्वारी दत्त महाराजांना ओवाळतीये. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हे जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनी जनयो. छान आरती चालली आहे आणि त्यांची ती चाललेली आरती पंत पंतांची आरती झाली. बाहेर न कोणतरी हाक मारते पंत. पंत शांत आहे. भगवान दत्तात्रयांच्याकडे बघून त्यांची आरती झाली आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले पंत. पंतांनी कानावरती शब्द येत आहेत पण ते ऐकत नाहीयेत. बायको बाजूला आरती घेऊन उभी आहे. तिने पटकन दारात जावं, कोणतरी दारात उभा आहे. पंतांनी आपल्या हातातली आरती संपवावी आणि बाहेर यावं. दारात उभा असणारा कोणी ग्रहस्थ, काष्ठवत असणारा त्याचा तो देह, कुठल्याही क्षणाला त्याचा देह जमिनीवरती पडू शकतो. अशा अवस्थेमध्ये जीर्ण झालेला तो देह रस्त्याने येताना किती वेळा पडला असेल त्याचं त्यालाच माहिती. खपाटेला गेलेलं पोट, खोलवर गेलेले डोळे, गालफाड बसली आहेत. अत्यंत कृशवत झालेला देह, शरीरातले सगळे प्राण एकवटून म्हणतोय पंत पंत. पंत दारात उभे आहेत. पटकन पुढे वाकला. नमस्कार करायला बघता येत नाही तुला. पंतांनी पटकन त्याच्या हाताला धरलं आणि घरामध्ये आणलं. का? दुपारच्या वेळेला दाराशी अतिथी आला की तो साक्षात भगवंत असतो ना. ही भारतीय संस्कृती शिकवते. हो, भारतीय संस्कृती. दुसऱ्या संस्कृतीमध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण माझ्या संस्कृतीमध्ये आहे की अतिथी देवो भव. तिथी न बघता येतो त्याला अतिथी म्हणतात. नाही तर बरोबर 12 वाजताच येतो तो अतिथी नसतो. दारात आलेला अतिथी नाथांनी आपल्या पंतांनी घरात घ्यावा आणि अहो ऐकलं का, आज 2 ताटं घ्या. हा, पत्नीने शब्द ऐकावेत आणि 2 ताटं वाढली आहेत. पंतांनी आपल्या शेजारी त्याला बसवलंय, जेवायला घेतलंय आणि ताटात वाढलेले ते सुग्रास अन्न, त्या अन्न महाराजांनी सांगावं आपण स्वस्त होऊ द्यात. हा, स्वस्त होऊ द्यात. पंत ताटाभोवती पाणी फिरवलेलं आहे, चित्रावती घातले आहेत, हातामध्ये पाणी घेतलंय आणि आता ते आपोषणी घेणार. पण ती हातातली आपोषणी तशीच आहे. का? दारात जर अतिथी आला असेल किंवा आलेला पाहुणा असेल ना, तर त्यांनी तोंडात अन्न घेतल्याशिवाय यजमानांनी पाणी घ्यायचं नसतं. केवढी भारतीय संस्कृती विचारशील आहे. हो, केवढी विचारशील आहे. मी माझ्या आयुष्यात हे अनुभवले म्हणून मी सांगतोय.
परिणाम पंत हातात पाणी घेऊन तसेच थांबलेत आणि हा त्या अन्नाकडे बघतोय. आता त्या अन्नाला त्यांनी कालवाला सुरुवात केली आहे. पाणी वगैरे फिरवणं त्या बिचाऱ्याला आठवतच नाही, कारण त्याला इतकी भूक लागली आहे. तो पटकन ते अन्न भात कालवतोय म्हणा, आणि कालवताना त्याच्या डोळ्यात पाणी आहे. ते डोळ्यातलं पाणी त्या अन्नावरती पडतंय. डोळे पुसायची त्याला इच्छा आहे, पण ते पुसायला त्याचा हात उठावा अशी त्या मानसिकतेमध्ये तो पण नाही आहे. नाथ वाट बघतायत की त्यांनी घास घेतल्यानंतर आता पाणी घ्यावं, पण तो घासच घेत नाहीये. नाथांनी त्याच्याकडे पाहिलं, म्हणजे पंतांनी पाहिलं, आपण सुरू करा, गरम आहे का, म्हणजे भासतंय का तुम्हाला? नाही हो. मग करा ना सुरू, म्हणजे अजून काही हवंय का त्याच्याबरोबर? नको हो. मग करा ना आपण सुरू, आपल्याला खूप भूक लागलेली दिसतीये. तोंडापाशी गेलेला हात पुन्हा खाली येतोय. पंतांनी ज्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि पंत म्हणतात, हे बघा, आपण निश्चिंत जेवा बरं, मला माहिती आहे आपल्याला त्रास होतोय, पण असं आहे, 2 घास पोटात गेले ना की बरं वाटतं, खाऊन घ्या. तो पंतांना म्हणतोय, पंत, हा घास माझ्या नरड्याखाली नाही जाणार. माझ्या तोंडापाशी गेल्यानंतर त्या अन्नातली शीत माझ्याशी बोलतायत. लाज नाही वाटत खाताना तुला? अरे घरामध्ये बायका बरो उपाशी मरतायत आणि तुला आम्हाला घेताना लाज नाही वाटत? अरे तुझ्या नरड्याखाली जातो कसा घास? अशी ती शीत माझ्याशी बोलतायत हो, मी कसं घेऊ ते? माझ्या नरड्याखाली नाही जाणार ते अन्न. एवढंच ना? हे बघा, तुम्ही शांतपणे जेवा बरं. तुम्हाला जाताना तुमच्या घरच्यांसाठी ना 2 पोती धान्य देतो बरं. असं पंतांनी म्हटल्यानंतर एका आधाशाने खावं ना तसा तो बका 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 ते खात होता. पंत बघतात त्याच्याकडे, काय अवस्था आहे ना, का? कारण तो काळच तसा होता. 1480 साल दुष्काळ भयंकर पडला. 1480 साल दुष्काळ भयंकर पडला. धान्याचा पूर्ण अभाव, चाराही नाही उरला. धान्याचा पूर्ण अभाव, चाराही नाही उरला. गरीब माणसे श्वापदे गिळुनी मरणाचा रस्ता धरिला. गरिबांचे झाले हाल, विकतात जणू मुले माल. व्यावयास जलही नाही, मृत्यूच जना आवडला. 1480 साल दुष्काळ भयंकर पडला. मला सांगतो, काळ आहे 1480चा, म्हणजे साधारण 1500 सालाचा कालखंड आहे. त्यावेळेला जो पडलेला दुष्काळ आहे, नारायणपेठ परगण्याला पडलेला हा दुष्काळ इतका भीषण आहे. त्यावेळेला असं खेळायला त्या पोरांना जमतच नव्हतं असं खेळायला. लोकांची अवस्था इतकी वाईट, जमिनीला भेगा पडून किती खाली दिसतंय, इतक्या मोठ्या भेगा पडलेल्या. पाण्याचा अंश नाही, 3-3 वर्ष पाण्याचा आवर्षण झालंय, पाणी दिसत नाहीये. म्हटल्यानंतर खाणार काय? म्हणजे इतकं भीषण वर्णन आहे की स्त्रिया आपल्या लहान लेकरांना पदराच्या आड घ्यायच्या. कशासाठी? म्हटलं मला खायला नाही मिळालं तर त्याला तरी त्याची क्षुधा शांत होईल म्हणून पदराआड खाली घेतायत. नाही, कोणी बघत नाही ना असं बघायचं, पदर बाजूला काढायचा आणि त्याचा लचका तोडून खायचा. हो का? मी जगले तर पुन्हा बाळ जन्माला येईल म्हणून त्याच्या लचक्यावरती स्वतःचं आयुष्य जगावे. इतका भयंकर काळ येतो, इतका भयंकर. अशा ह्याच्यामध्ये घराघरामध्ये टपाटपा माणसं मरतायत. का? भूकबळीने मरतायत, भूकबळीने. अशा ह्याच्यातला हा एक विप्र आज पंतांच्या दारात आहे. पंत जेवायला द्या. पंतांनी त्याला जेवायला दिलं. जाताना बैलगाडीत 2 पोती टाकली आणि हा ब्राह्मण आपल्या घराकडे गेला. पण याला 2 पोती धान्य कुठं मिळालं म्हणून गाव त्याच्यावरती तुटून पडलं. याच्या घरामध्ये फक्त रिकामी पोतीच गेली, कारण रस्त्यातल्या लोकांनी धान्य कधीच लुटून नेलेलं होतं. रिकामी पोती गेली आणि लोक म्हणतायत कुठं मिळालं सांग. आणि दुसऱ्या दिवशी पंत घरामध्ये 12 वाजता भगवंताची आरती करतायत आणि ती आरती चालू असताना दारामध्ये पंत म्हणून एक आवाज नाहीये, 10,000 लोकांचा आवाज आहे.
10,000 लोक दारात उभे आहेत पंत म्हणून. पण गंमत सांगतो तुम्हाला, ध्यानामध्ये अवस्था काय प्राप्त होते? अविचल अवस्था प्राप्त होते, निश्चळ अवस्था प्राप्त होते. पंत त्याही अवस्थेत दाराशी येत आहेत. आणि आज अहो ऐकलं का, आज एक अतिथी नाहीये, 10,000 अतिथी आहेत. बरं, जेवणाची तयारी करा. पूर्वी काही घरं अशी सदन होती, आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी सदन घरं आहेत. तुम्हाला माहिती आहे की उद्या जर भारताला जर दुष्काळ पडला तर 6 महिने अख्ख्या भारताला सकाळ संध्याकाळ पंचपक्वान्नाचं जेवायला घालू शकतील अशी सदन माणसं आजही भारतात आहेत. 6 महिने अख्ख्या भारताला पोचतील अशी. पोचणार नाही ते मला माहिती आहे, पण पोचतील एवढी अवस्था असणारी माणसं आजही भारतात आहेत. परिणाम, पंतांच्या दारात ही माणसं बसली आहेत. पंत आज जेवायला घातलं, उद्याचं काय? उद्याचं अहो आजची भूक भागली, उद्या काय करू? पंत म्हटले, माझ्या ताब्यात जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दिलं, जे माझं होतं मी तेवढं तुम्हाला दिलं. याच्यावरती कोणीही हक्क सांगणार नाही. ते माझं जे होतं ते सगळं तुम्हाला दिलं. आता माझ्याजवळ जे आहे ना ते माझं नाही आहे, ते आहे सगळं राजाचं. इथं 2 कोठारं भरली आहेत, पण भरलेली कोठारांचा मालक राजा आहे. त्यामुळे म्हटलं त्यांनी परवानगी दिली तर मी देऊ शकीन. त्यामुळे मला तिथं प्रस्ताव ठेवावा लागेल, त्याच्यानंतर तो संमत करून घ्यावा लागेल. मग त्याच्यासाठी सगळेजण त्याच्यावरती भांडणं करणार, यांना द्या त्यांना द्या, मग ह्यांनाच नाही त्यांनाच नाही. मग केवढं रिझर्वेशन त्याच्यावरती आहे का नाही, केवढी भांडणं होतील त्याच्यावरनं. मग ह्याच्यातनं मार्ग काढून मग जर मिळालं तर तुम्हाला देईन. पण तोपर्यंत सगळी माणसं मरतील. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही राजाला सांगतो की पंतांनी नाही म्हटलं होतं पण आम्ही त्याला मागितलं म्हणून त्यांनी दिलं. पंत म्हटले, सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा मी हुकमाचा ताबेदार, हुकमाचा ताबेदार. नारायणपेठ परगणा म्हणजे बिदरचा प्रांत, त्या प्रांतामध्ये असणारा नारायणपेठ परगणा नावाचा एक प्रांत, त्याच्यामध्ये असणारे पंत म्हणजे दासोपंतांचे वडील. म्हटलं त्यांनी सांगावं, शक्य नाही. बायकोने सांगावं, ऐकलं का? अहो शेवटी जनता जनार्दन हाच तर राजाचा असणारा सगळ्यात मोठा कणा असतो, आणि तो जर सुखी असेल तर राजा सुखी असतो. सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा मी नाही देऊ शकत. का? कारण ह्याच्यावरती अधिकार त्याचा आहे. महाराज अहो ह्या सगळ्यांच्या दुवा जर मिळाल्या तर म्हटलं राजा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, या सगळ्या प्रजेचा कल्याण करता कायमचा होऊन जाईल ना. म्हणजे 19 झालं, 20 झालं, 23 झालं, 24 झालं, 29 झालं, नवे असे किती झाले तरी एकच राजा राहील का नाही? का? प्रजेचे जर असेच आनंद त्याला मिळत गेले तर. पंत घरामध्ये गेले आणि दत्त महाराजांना विनंती केली, महाराज असा असा प्रश्न आहे, काय करू? आणि तुम्हाला गंमत सांगतो, दत्त महाराजांनी कौल दिला. मस्तकावरचं फूल सुटलं पण ते पायात न पडता ते मध्येच अडकलं. याचा अर्थ देण्यासाठी परवानगी आहे पण पुढं संकट येणार आहे हे लक्षात ठेव, हे सांगणारी ती गोष्ट होती. पुढं व्हायचं ते होऊ दे, आत्ता परवानगी दिली ना. पंत बाहेर आले आणि काय केलं, त्या कोठाराच्या ज्या चाव्या होत्या त्या चाव्या उघडल्या, कोठाराची दारं उघडली आणि लोकांनी जे जे सापडेल त्याच्यातनं धान्य उचलून घेऊन गेले. जे जे सापडेल ते धान्य घरी उचलून घेऊन गेले. याचा परिणाम धान्याची कोठर रिकाम. पंत शांत. घरात आले, दत्त महाराजांच्याकडे पाहिलं, भगवान दत्तात्रय हसतायत का? या सगळ्यांचं पोट भरलंस म्हणजे माझं पोट भरलंस बाळा. हसतायत दत्त महाराज. आणि पंत दत्त महाराजांच्याकडे बघतायत, महाराज तुम्ही हसताय पण पुढे रडायची वेळ येणार ते बघा. म्हणून पंत स्वतः हसतायत. आणि खरंच गोष्ट तशीच घडली. काही तिथं शहाणी माणसं असतातच,
त्यांनी पत्र लिहिलं बादशाला. म्हटलं महाराज, अहो तुमची धान्याची कोठार तुम्हाला ना विचारता म्हटलं पंतांनी सगळ्यांना लुटली, आणि त्याच्यामध्ये कौसामध्ये इंटू ब्रॅकेट म्हटलं हिंदूंना, असा शब्द टाकून मोकळे. आता तो राजा गुडघ्यातच. त्यांनी तेवढाच फक्त शब्द वाचला, इंटू ब्रॅकेट. त्याचं डोकं सरकलं. आणि सुटले इमान सारे, धान्याची लुटविली कोठारे. पंत, त्या पंतांच्या नावाने लगेच पत्र लिहिलं गेलं, आणि आहात तसे इकडे हजर व्हा. परिणाम पंतांची स्वारी तिथून निघाली. अर्थात त्यांना माहितीच होतं हे होणारच आहे. पण त्या दिवशी भगवान दत्तात्रयांच्या आरतीला पंत उभेत, आणि दारामध्ये पंत म्हणून हाक मारायला 4 घोडेस्वार उभे आहेत. हो, पंतांनी आरती केली, बाहेर आले, समोर बघतायत ते सगळे राजाचे सेवक. बायकोला सांगतायत, अवा ऐकलं का? म्हटलं आज म्हटलं 4 अतिथी आहेत बरं का. 4 अतिथी आहेत. लक्षात ठेवा, भगवान गोपाल कृष्णांनी 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची जी दर्शनं सांगितलीत ना, ती ही सगळी दर्शनं आहेत. ही सगळी दर्शनं आहेत. दुःखेषु उद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोध. ही जी सगळी लक्षणं सांगितली ना, ती हीच. कुठल्याही अवस्थेवरती प्रज्ञा शांत ठेवणं आणि ती चलबिचल होऊन न देणं, म्हटलं हेच तर एका उत्तम साधकाचं दर्शन आहे. हे उत्तम साधकाचं दर्शन. परिणाम पंत त्या चौघांना जेवायला लागून बसले. पंत, आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय, तुमच्या घरचं अन्न खाल्लं तुम्हाला अटक नाही करू शकणार. पंत म्हटलं तुम्हाला अटक करायची गरजच नाही, तुम्ही मला न्यायला आलात, मी येतोय तुमच्या बरोबर, मी येतोच आहे. परिणाम जेवण झाल्यानंतर पंतांनी आपला मंदिर बांधला, पांढरा शुभ्र ती 12 बंदी कसली, खांद्यावरती उपरणं टाकलं, सुंदर मस्तकाला वैष्णवी काढली, धोतर कासलं, पायामध्ये पायताण चढवलंय, आणि आता पंत घराच्या बाहेर पाऊल टाकणार. एवढ्यात त्यांची बायको, अहो ऐकलं का मी काय म्हणतीये? असं म्हटल्यानंतर पंत थांबले. हे बघा, असं जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं, तुम्हाला माहिती नाही का? असं नाही, मला हे सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा मला काय वाटतंय ते मी तुम्हाला आपलं सांगतेय. म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही विचारात आणा. काय आहे? नाही, हातावरती थोडं दही देते का? कारण आता गेल्यानंतर पुन्हा याल असं मला वाटत नाही. तुम्ही गुन्हाच असा केलाय म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा घरी याल असं वाटत नाही. पण माझी एक इच्छा आहे की आपण जाताना बरोबर दासोला घेऊन जाना. बेडिका कोळी, पोरगो 16 वर्षाचा आहे, वय 16 वर्षाचे, सुंदर गोंडस असे, चिलडीवाळ, नेत्र टपोरे भावुक, वंशाचे पुण्य जन्मले बाळ. रामा, अगं 16 वर्षाचं पोरग आहे. अगं 8 दिवसापूर्वी तिचं लग्न झालंय, घरात लग्न करून आलेली पोरगी आहे, अजून तिच्या हाताची मेहंदी सुद्धा वाळली नसेल अशी अवस्था आहे, आणि तू मला त्याला घेऊन जायला सांगतेस? अगं माझं तिकडं काय गेल्यानंतर होणार आहे हे तुला माहितीये, तरी सुद्धा म्हटलं त्या खड्ड्यामध्ये, त्या खाईमध्ये आपल्या मुलाला घालतीयस. अहो किती चिडताय? मी तुम्हाला साधं म्हणते, आपला मुलगा इतका छान आहे दिसायला ना, आणि लहान आहे म्हटल्यानंतर राजाला तुमच्याबद्दल कीव येईल आणि तो तुमची शिक्षा कमी करेल असं मला वाटतंय, म्हणून तुम्ही याला घेऊन जा. अगं ती निर्दयी माणसं आहेत, निर्दयी. पोटच्या गोळ्याला सुद्धा ते कधी सोडत नाही, ते दुसऱ्याच्या गोळ्याला सोडणार आहेत का महाराज? पण असं असलं ना तरी सुद्धा मला असा विश्वास आहे, तुम्ही दासोला घेऊन जा. आणि शेवटी बायकोच्या हट्टापुढे चालत नाही. पंतांनी दासोला, त्याला एक वेगळा घोडा, स्वतःचा एक गोळाकार घोडा, आणि दासोपंतांना घेऊन पंतांची स्वारी बादशाच्या समोर येते. तिथं आल्यानंतर हातात साखळ्या बेड्या वगैरे घातल्यात, पंतांना समोर उभं केलंय. दासो मागे उभा आहे, अत्यंत दिसायला छान गोरा गोमटा मागे उभा आहे, आणि समोर दरबार चालू झाला. बादशाह येऊन बसलाय. दरबार का कामकाज शुरू किया जाए. आजचा विषय एकच होता, पंत क्या आपने सारा अनाज लुटा दिया है? जी हुजूर.
आपने सारा अनाज हिंदुओं को लुटा दिया है? नाही हुजूर. तिथं आलेल्या सगळ्यांना धान्य वाटलंय. त्याच्यामध्ये हिंदू कोण होता, मुसलमान कोण होता मला माहिती नाही. सगळे जण घेऊन गेले. आप झूठ बात कर रहे हैं, आप झूठ बात कर रहे हैं. हमने ऐसे सुना है आपने सारा अनाज हिंदुओं को लुटा दिया है. खाविन गुस्ताखी माफ. मुझे मालूम नहीं वहां कौन आया था और किसने क्या लेके गया है, मुझे मालूम नहीं है. तुम्ही दरबारची परवानगी घेतली होती? एवढा वेळच नव्हता. परवानगी घेत बसलो असतो तर तिथं लोक मेली असती. आणि महाराज त्या सगळ्यांच्या दुवा तुमच्या पाठीशी आहेत. नवे नवे तुम्हाला अजून 100 वर्ष नाही, हजारो वर्ष तुम्हाला आयुष्य मिळो असा राजा आम्हाला पुन्हा दिसो, अशा सगळ्या लोकांनी तुम्हाला दुवा दिलाय. अरे ये दुआ वगैरह सब बकवास है, ये छोड़ दो. वो अनाज का दाम कहाँ है? अनाज का दाम कहाँ है? खावीन तो अनाज सगळा याच लोकांनी आपल्या गोदामात दिला होता. वेळ प्रसंग पडल्यानंतर त्यांच्यासाठी म्हणून वापरण्यासाठी. आता आमचं सरकार करतं काय, तो अनाज म्हटलं सडवतो आणि म्हटलं त्याचा वापर म्हटलं सरकार मान्य दुकानामध्ये जास्तीत जास्त करतं. परिणाम वो अनाज का दाम कौन देने वाला है? खाविन मेरे पास तो इतना पैसा नहीं है. तो अनाज क्यों लुटा दिया? अनाज क्यों लुटा दिया? तुम्ही दरबारची तोहीन केली आहे, तुम्हाला शिक्षा होणार. शिक्षा काय? सुटले इमान सारे धान्याची लुटविली त कोठारे. महिन्यात करा भरणा 2 लक्षाचा प्राण असेची का प्यारे. पंत त्या एकूण धान्याची किंमत 2 लाख रुपये आणि 2 लाख रुपये म्हटलं तुम्ही इथं हजर करा आणि इथून खुशाल घरी जावा. 1 महिन्याच्या आत 2 लाख रुपये म्हटलं इथं दरबारात हजर करा. आपल्यासाठी 2 लाख म्हणजे आता काहीच नाही तो. आणि संत्र्या मंत्र्यांना 2 लाख रुपये तर काहीच नाहीत, काहीच नाही. त्यांच्या हाताचा मोळ आहे तो 2 लाख म्हणजे. पण मी त्या काळचा मंत्री सांगतोय हा, ज्याला 2 लाख रुपये 200 लाखासारखे वाटावेत असा असणारा त्यावेळेचा मंत्री होता. असे मंत्री भारताला फार कमी मिळाले की जे मरताना डोक्यावरती 5,000चं कर्ज घेऊन मेले. हो, असा पंतप्रधान या भारताला फार कमी मिळाला. पण दुर्दैवाने त्याचं गुणगान कोणी गातच नाही. हो, 2 ऑक्टोबरला त्याला शास्त्रीजी म्हणतात, त्याला शास्त्रीजी म्हणतात. पण त्यांचं गुणगान कोणी गातच नाही. जाताना शास्त्रीजी डोक्यावरती 5,000चं कर्ज घेऊन गेले. माझ्या देशातला सामान्य माणूस जोपर्यंत फाटकं वस्त्र नेसतोय तोपर्यंत धडकं नेसण्याचा अधिकार मला नाही असा म्हणणारा एकच पंतप्रधान या देशाला मिळाला. आणि त्याच्यानंतर आता थोडा दिसून राहिला. परिणाम 2 लाख रुपये म्हटलं दरबारात हजर करा 1 महिन्याच्या आत. जी हुजूर असं म्हणून पंत वळले. ठेरव ठेरव ठेरव. तुम्ही इथून गेल्यानंतर परागंदा झालात तर आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं का? त्या राजाची करडी नजर त्या पोरावरती गेली. हो, दिसायला छान पोरग. अरे वाह, लौंडा अच्छा है, ये हमारे काम का है असा राजा विचार करतोय. आणि पंत ठेरव 2 लाख रुपये तुम्ही न देता जर पळून गेलात तर आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं? हुजूर मैं ऐसी गलती नहीं करूंगा. नाही नाही नाही, ते सगळं सोडा. ते 2 लाख रुपये जर तुम्ही नाही दिले तर आम्हाला काय काय म्हणणं आहे? पुत्र येथे ओलीस पंत ठेवा, पुत्र येथे ओलीस पंत ठेवा. द्रव्य देऊनी सदनासी सुखे न्यावा. 2 लक्षाचा पंत पुत्राला इथं ओलीस ठेवा. 1 महिनाभर तुमचा मुलगा इथं राहील. 2 महिने आम्हाला पूर्ण करा. पुत्र येथे ओलीस पंत ठेवा, पुत्र येथे ओलीस पंत ठेवा. मी थांब म्हटलं, बघा थांबलास.
पंत 2 लाख रुपये इथं ठेवा, मुलाला घेऊन जा. 2 लक्षाचा भरणा जरी न होय, यमना दीक्षा पुत्रा समग मिळेल. पंत महिनाभरामध्ये जर 2 लाख रुपये नाही दिले तर म्हटलं येणाऱ्या नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या मुलाला यवन दीक्षा मिळेल, यवन दीक्षा मिळेल. हा शब्द जेव्हा त्यांनी केला तेव्हा पंतांना अंगातलं त्राणच गेलं, बदकन खालीच बसले. हो, उभंच राहता येईना. आणि मुलाला पकडून नेलं गेलं त्यांच्या डोळ्यासमोर. दासोपंत गेले आणि पंतांची स्वारी तिथून निघाली. दरबारातनं हाकलून दिलं गेलं बाहेर. पंत आपली मान खाली घालून घरी जात आहेत. घरी गेल्यानंतर बायकोला काय सांगू? तिने जर विचारलं की दासो कुठे आहे, मी उत्तर काय देऊ तुला? मी तिला सांगत होतो त्याला नको पाठवूस बरोबर, पण ऐकलं नाहीस. आता काय झालं बघ. अगं होत्याचं नव्हतं झालं. या विचाराने पंत घराकडे येत आहेत आणि दाराशी आल्यानंतर पंतांनी दरवाजा वाजवला. पत्नीने बाहेर यावं, दरवाजा उघडावा. आपल्या नवऱ्याला पाहिलं. तुम्ही आलात म्हणजे बादशाहने तुम्हाला सोडलं ना, म्हणजे मला माहितीये अहो तो दयाळू आहे. हो तो चांगला. दासो कुठे आहे? पाय धुवायला पाणी देत आहे ना. हो, तिने पटकन पाणी दिलं, पाय धुते. म्हणजे काय झालं दरबारामध्ये? म्हणजे तुम्हाला बादशाहने सोडलं ना, सगळ्यांनी तुमच्या नावाने ग्वाही दिली ना, मला माहिती होतं. अहो सगळ्या लोकांनी. आपलं दासो कुठं आहे? म्हणजे दिसत नाही कुठं. मंदिर खुंटीला लावताय ना. त्यांनी आपल्या डोक्यावरचा मंदिर म्हणजे तो फेटा काढला, तो खुंटीवरती लावायला दिला, अंगावरची बाराबंदी काढली, लावायला दिली. अहो अहो आपण इतकं चांगलं काम केलेलं आहे, लोकांच्या कल्याणाचा मार्ग केलाय आणि असं आहे दुसऱ्यासाठी चांगलं केलं ना की दासो कुठं आहे? मी मगाचपासून विचारते दासो कुठं आहे? पंत मटकन खाली बसले आणि पंत म्हणताय दासो कुठे ठेवून नाथ आला आणि प्रिये घोर दुर्दैव आले घराला. का असे बाळ बंदीत कारागृहात आणि पुन्हा भेट होणार नाही जगात. मी तुला सांगत होतो आई काही. अगं करायला गेलो आणि एक आणि झालं एक. राजाने 2 लाख रुपये 1 महिन्यात भरा सांगितलेत आणि नाही भरले तर आपल्या दासोला यवनाची दीक्षा मिळणार आहे. यवनाची. नवरा बायको 2 जण रडतायत आणि नुकती घरात लग्न करून आलेली छोटी पोरगी होती. ती दरवाजाच्या आडनं आपल्या नवऱ्याला असं होणार म्हटल्यानंतर काय म्हणणार? ती लहान आहे. तिच्या हातातल्या बांगड्या वाजल्या, थरथरली ती. आणि सासूच्या लक्षात आलं की आपल्या घरात नुकतीच लग्न करून आलेली सून आहे, तिला कोण सावरणार? पटकन पुढे गेली. मुली तुझे यजमान येतील बरं, काळजी करू नको, आपण त्यांना सोडू. हा, ती समजूत काढतीये. पंत म्हणतात 2 लाख रुपये आणायचे कुठून? आणायचे कुठून? 10 दिवस असेच गेले पैसे मिळवण्यासाठी. पंत घराघरात जात आहेत. तुम्हाला धान्य दिलं होतं ना, राजाने असं केलंय, तुम्ही थोडेसे पैसे द्या माझ्या मुलाला सोडवायला. पंत तुम्ही काय तुमच्या घरचं अन्न नाही दिलं? अहो आमचंच धान्य आम्हाला दिलंय, तुम्ही काय मोठ्या पुशारकी मारता? अहो म्हटलं तुमचा मुलगा गेला, हा तुमच्या कर्मामुळे गेला. आमचं धान्य आम्हाला आम्ही मिळवलेलं आहे, त्याच्यात तुमचं काय कर्तृत्व? असे टोप्या बदलणारी माणसं भरपूर असतात. म्हणून मतलबी जनतेच्या समोर असं हे सगळं जगच असं हो. असं पंत घराघरात हिंडले. अर्थात काही चांगली माणसं होती, त्यांनी कोणी 2 रुपये 5 रुपये 10 रुपये करत करत पंतांना पैसे दिले. 10 दिवसामध्ये पंतांच्याकडे 10,000 रुपये जमा झालेत. 2 लाख रुपये जमा करायचे. पंतांची बायको 15 दिवसांनी पुढे आली आणि आपल्या पेढेकाठी डबा तिने बाहेर आणावा की ज्याच्यामध्ये तिच्या आई वडिलांकडनं आलेलं आणि नवऱ्याने दिलेलं स्त्रीधन म्हणजे दागदागिने पंतांच्या हातात ठेवले. पंत हे घ्या, बाजारपेठेत जाऊन दागिने विका. अहो 2 लाखापेक्षा जास्त पैसे येतील, पण कायम लक्षात ठेवा वस्तू घेताना त्याला किंमत असते, विकताना किंमत नसते. पंतांनी दागिने विकले, त्याच्यानं कुठं एक 5-50 हजार रुपये जमा झाले. 25 दिवस ओलांडे तेव्हा पंतांच्या हातामध्ये कसे बसे 1 लाख रुपये होते. 1 लाख रुपये.
अजून 5 दिवसामध्ये 2 लाख रुपये उभे करायचे आहेत आणि पोराला सोडवायचं आहे. कसं शक्य आहे? होऊच शकत नाही. पण दररोजची 12ची आरती पंतांची चुकली नाही. भगवान दत्तात्रयांच्या समोर जा आणि दररोज आरती करावी. पण ती आरती करताना डोळ्यासमोर आपला मुलगा दिसावा पंतांना. आणि दत्त महाराजांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर भगवंता या दुखण्यातही तू हसतोयस, याचा अर्थ अजूनही मला आशा आहे की तू माझ्या मुलासाठी आहेस. म्हणून पंत आपल्या डोळ्यातलं पाणी पुसायचे आणि हसऱ्या चेहऱ्याने आनंदी आरती करायचे. हो, आरती करायची. आज 28 दिवस झालेत. बायकोनी आपले दागिने आणून दिले, पंतांनी आपल्या सुनेने दागिने आणून दिले. माझ्या नवऱ्याला सोडवा. पंतांना वाटते मी जीव दिला असता तर बरं झालं असतं. सुनेचे दागिने विकायची वेळ येते, बायकोचे दागिने विकतो मी. याच्यापेक्षा वाईट अवस्था पंतांची 29व्या दिवशी झाली. त्या नारायणपेठ परगण्यामध्ये असणारे भिकारी त्या भिकाऱ्यांनी अख्ख्या नारायणपेठ परगणा आणि त्याच्या पंचकृषीमध्ये भीक मागावी. आणि ती भीक अन्नाची नाही, पैशाची मागावी. आणि त्या पैशांचं गाठोडं घेऊन हे भिकारी पंतांच्या दारात दुपारी 12 वाजता आहेत. पंत, आमच्या दासूला सोडवा, आमच्या दासूला सोडवा. का? कारण आज एक हिंदू यवन होण्याच्या रस्त्याला लागतोय. वाचवा त्याला, वाचवा. पंतांना मेल्याहून मेल्यासारखं आज माझ्या पोराला वाचवाला एक भिकारी माझ्या पोरासाठी म्हणून हात पसरून राहिलाय. दुर्दैवाने आम्हाला ह्या गोष्टीची चाड नाहीये, जाणीव नाहीये किंवा त्याचं गांभीर्य माहिती नाहीये. त्यामुळे आमच्या घरातल्या पोरी आज त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर काय दुःखणं सहन करतायत आमच्या आई बापांना माहितीच नाही. हो, माहितीच नाही. आणि माहिती असलं तरी म्हटलं त्या पुन्हा आणायची व्यवस्थाच नाही आमच्याकडे, व्यवस्थाच नाही. पंत, आज 30 दिवस होत आहेत. उद्या 1 तारीख मुलगा यवन होणार. पैसेच नाही आहेत. दरम्यानच्या काळात इकडं राजाने पोरग ते जेवे ना, यवनांच्या घरचं अन्न खाऊ नये ना. म्हणजे जिथं भगवंताला किंमत नाही ना त्या घरातलं अन्न खाऊ नये. ज्या घरामध्ये भगवंताची लाज राखली जात नाही त्या घरातलं अन्न खाऊ नये. हा, ज्या घरामध्ये भगवंतापेक्षा स्वतःला मोठं समजलं जातं त्या घरामध्ये अन्न खाऊ नये असा शास्त्राधार आहे. शास्त्राधार तुकोबांनी सांगितलं त्या घरातलं पाणी सुद्धा पिऊ नये. अन्न तर आमची गोष्ट, पाणी सुद्धा पिऊ नये. पाणी सोडा, त्या लोकांना समोर दिसल्यानंतर बघू पण नाहीये असा तुकोबांचा शब्द आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे पोरग खाईना, कृशवत व्हायला लागलं. राजाने विचार केला अन्न नको द्यायला, फळं द्यावीत. पण तेही पोरग खाईना. म्हटल्यानंतर रोज रुपाया भोजनास नियमाने मिळे मुलास, परिदेत भिकार्यास अन्न त्यागही आचरे. पुराणी राजाने त्याला दररोज 1 रुपया द्यावा. पोरग म्हटलं मला रुपयाच्या ऐवजी चिल्लर द्या. चिल्लर. राजाने सुट्टे पैसे दिले. काही पण कर, खा, जिवंत राहा, का तुला यवन बनवायचंय. पोराने ते सगळे सुट्टे पैसे त्या एकेका भिकाऱ्याला ते पैसे द्यावे. तो पैसे आणि सत्कर्माच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलावं. मनात विचार करतो माझे बाबा भेटायला येतील, आई भेटायला येईल, माझी बायको भेटायला येईल, शेजार पाजारचे भेटायला येतील, मला सोडवायचा प्रयत्न करतील. पण कोणी आलं नाही, कोणाचा फोन नाही, कोणी आलं नाही, काय नाही. पोरग बिचार तसंच पडलंय. आणि याचा परिणाम त्या खिडकीतनं समोर धरणी नरसिंहाचं स्थान दिसतंय की ज्या मंदिरातनं कानावरती सकाळ संध्याकाळ शब्द येत आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. कानावरती ते अखंड शब्द. आणि त्या कळसाकडे बघताना असं वाटायला लागलं भगवंता आता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि त्या दिवसापासून पोरग त्या कळसाकडे बघून अहोरात्र म्हणतंय भगवान दत्तात्रयांचं नाव घेतोय. दत्तात्रयांचं त्या नावामध्ये इतका तल्लीन झाला की तहान भूक विसरला आणि दत्त महाराजांशी एकरूप झाला. आता या देहातनं शेवटचा प्राण बाहेर पडेल, यवन होणार नाही. यवन व्हायच्या दिवसाच्या आदल्या दिवशी शेवटचा प्राण जाईल. दत्त महाराज तुमच्या चरणाशी
अशा अवस्थेला तिथं दत्त महाराजांचं नाव घेऊन राहिलाय. मला गंमत सांगतो, 30 दिवस झाले. आज मुलाला यवन बनवणार, दरबार सगळा भरलाय. एक हिंदू पोरगा यवन होणार, काय आनंद आहे, काय आनंद आहे. म्हणून सगळे असणारे त्या जमातीची लोक तिथं जमा आहेत, हो सगळे जमा आहेत. आणि मुलाला त्या व्यासपीठावरती आणलंय, त्याच्यावरती त्यांच्या मौलवींचे ते सगळे उपचार चालू झालेत. आता हा यवन होणार. सगळेजण जोर जोरात अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, या अल्लाह इल्ला मुहम्मद रसूल, ते जोर जोरात ओरडतायत. मुलावरती तिथं सगळे व्यवहार चाललेत. अशा वेळेला पंत घरामध्ये दत्त महाराजांच्या समोर बसले, त्यांची बायको बसली, त्यांची सून बसली आणि दत्त महाराजांना हात जोडतायत. भगवंता, आता पोराला वाचवणं तुझ्या हातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ते दत्तांच्या एकरूप झाले का पैसे नाही आहेत ना, देणार काय. अशा ह्याच्यामध्ये आता तो कार्यक्रम तिथं चालू आहे. एवढ्यात आला 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 हुशार कारकुन, आला आला हुशार कारकुन, आला आला हुशार कारकुन, आला 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 हुशार कारकुन, आला आला हुशार कारकुन, आला आला हुशार कारकुन, आला. मंदिर डोई शोभे, खांदी खांबळ टाके, हाती काठी शोभे, कर कर जोडा बोले, आखुड वस्त्र कटीते, हुजरा करुणी बोले, आला 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 हुशार कारकुन, आला आला. खावीन खावीन. दरबार झाला तर काळा सावळा एक, डोक्याला पांढरा शुभ्र मंदिर घातलेला, खांद्यावरती एक कांबळ टाकलेलं, आकुडसर धोतर, पायामध्ये करकर वाजणारा तो जोडा, हातातली ती काठी, कमरेला खोचलेली एक वस्तू. खावीन. कौन हो? मेरा नाम दत्ताजी पाडेवार है. दत्ताजी पाडेवार? कहा के हो? मैं पंत का यहाँ नोकरी करता हो. पंतांच्याकडे तू कामाला आहेस? कधी ठेवला? मी इथं नसतो म्हटलं, आउटडोर असतो. मी काम करायला आउटडोर असतो म्हटलं, इथं नसतोच म्हटलं कधी. कशाला आलास? पंतांनी पाठवले. का? ते 2 लाख रुपये घेऊन पाठवले. 2 लाख रुपये घेऊन तुझ्याकडे पाठवलेत? हो. कुठे आहेत? त्यांनी त्या कमरेला लावलेली ती पुरचुंडी काढली, टाकली ना वरती. लागली लोक हसायला, एवढ्याच्या पुरचुंडीत कधी 2 लाख रुपये असतात का? दत्ताजी म्हटला, गिन केलो. आणि त्या राजाने ती गाठ सोडली आणि पैसे होता लागला. अहो ते पैसे संपेच ना त्या पिशवीतले. लागला ढिगारा, लागला ना उभा. ढिगारा राहिला उभा, इतका ढिगारा उभा राहिला की पलीकडचा दत्ताजी दिसेच ना. आणि ते मोजणाऱ्यांना बसवलं, 1 2 3. अहो किती ढिगाऱ्यातले मोजायचे. शेवटी मशीन बंद पडली, माहितीये तुम्हाला? हैदराबाद वर परत मशीन मागवली. म्हणजे बिदर आणि हैदराबाद इज इक्वल टू सारखंच ना. पुन्हा मशीन मागवली तरी सुद्धा बंदच पडली ती. शेवटी राजाने लिहून दिलं, 2 लाख रुपये आहेत. मोजायला वेळच नाही त्याला. त्यांनी ती चिठ्ठी घेतली, त्या पोराचा हात पकडला, चल चल. पोराला कळे ना कोण दत्ताजी, हे माझ्या वडिलांकडे काम करतात. कुठून आले, कधी आले, मी कधी पाहिलं नाही यांना 16 वर्षात. रस्त्यात त्यांना विचारतो, तुम्ही कुठं असता? आमच्या बाबांकडे काम करता. हो. अरे तुझ्या बाबांचा मी खूप जुना नोकर आहे. तुझ्या बाबांकडे मी काम करायला असतो, पण मी कधी पाहिलं नाही. अरे मी न दिसता त्यांची सगळी कामं करतो ना, त्यामुळे मला दिसायला वेळच नाहीये. कारण इतकी कामं असतात ना की मला त्यांच्या समोर याला वेळच मिळत नाही. घरापर्यंत आले आणि दत्ताजी सांगते, मुला घरी जा, आई बाबा वाट बघतायत, मी आलोच बाबांचं एक काम करून. हा असं म्हणून दत्ताजी जे गेले ते मंदिरात जाऊन स्थानापन्न झाले. दत्ताजी कोण आहेत दुसरे? हो, साक्षात भगवान दत्तात्रय होते. साक्षात दत्तात्रय.
पुन्हा आपल्या सिंहासनावरती जाऊन बसले दत्त महाराज. आणि मुलगा धावत धावत घरी आला. म्हणजे बाबांनी मला सोडवायला केवढे प्रयत्न केले, 2 लाख रुपये पाठवले, आणि यांच्या बरोबर केवढा आनंद त्या पोराला. धावत आला, दार जोर जोरात आपटतोय, आई आई बाबा. तीही वेळ 12चीच होती. आणि त्याही वेळेला पंत भगवान दत्तात्रयांची आरतीच करत होते. आई बाबा जोर जोरात हाका मारतोय. पंतांना जाणवतंय आपल्या मुलाचा आवाज, पण हा आपला भास असला तर. बायकोनी आवाज ऐकला, बाईचं मन आहे, धावत आली, दरवाजा उघडला, बाहेर बघतीये तो दासो 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 दासो. पटकन घरात गेला, त्याला मिठी मारली, आपल्याला चिमटा काढला, दासोच आहे ना. ते पटापटा मुके घेते, दासो दासो सुटलास तू, अरे दासो तुला सोडलं म्हणजे बादशाने सोडलं तुला. पंतांनी आरती आवरली आणि दिगंबर पंत देशपांडे पटकन पुढे आले. आणि दिगंबर पंत म्हणतायत, दासो. पाय धुवायला पाणी दिलं, घरामध्ये आणलं. आणि दासो पंतांना म्हणतोय, बाबा तुम्ही पैसे पाठवले नसते तर मी यवन झालोच असतो. तुम्ही पैसे पाठवले म्हणून मी सुटलो. पैसे मी कधी पाठवले असं पंत म्हणणार, तो जीभ चावली. बायकोनी पटकन हात पकडला, आता काही बोलू नका. मुलगा घरात आला, जेवण वगैरे सगळं झालं, आनंदोत्सव झाला, मुलगा सुटला. रात्री झोपायला आपल्या पत्नीच्या बरोबर माडीवरती झोपलाय. आणि त्याची बायको हा देव बिचारी त्याची पाय चेपतीये आणि ढसा रडतीये आपल्या नवऱ्याला पाहून. अहो मी आलोय आता, आणि बाबांनी पैसे दिले नसते ना तर मी नसतो सुटलो, बरं मी तुम्हाला पुन्हा पाहिलं नसतं. बायको रडतीये, आणि कसले पैसे कसलं काय. अहो पैसेच नाही जमा झाले. म्हणजे ते बाबांनी 2 लाख रुपये घेऊन त्याला पाठवलं होतं. तो कोण माणूस, आम्ही कोणाला पाठवलेलं नव्हतं. पैसेच जमा झाले नाहीत. परिणाम डोळ्यात लख प्रकाश पडला. दत्ताच्या डोळ्यासमोर दिसत होता. नाही, आलेला माणूस दत्ताजी होता. माझ्या वडिलांनी पाठवला नव्हता, म्हणजे हा कोणीतरी दुसरा होता. कोण होता? घरातले सगळेजण झोपले होते. मुलगा विचार करत होता. त्या रात्री बायको झोपली, आई वडील झोपलेत. उठला. आई वडिलांना झोपल्यानंतर नमस्कार करायचा नसतो, पण तरी नमस्कार केला. दत्त महाराजांच्या समोर गेला, नमस्कार केला, आणि घराच्या बाहेर पाऊल टाकलं. जोपर्यंत दत्ताजी पाडेवारला शोधत नाही तोपर्यंत पुन्हा घरी नाही येणार. बाहेर पडला. 1-2 दिवस नाही, 12 वर्ष दत्त महाराजांना शोधत होता. इकडं दासोपंतांची आई दिगंबर पंतांची पत्नी मधल्या काळात निवर्तली. पंतांनी आपला 12 वर्ष झाल्यानंतर मुलगा दिसत नाही म्हटल्यानंतर मुलगी सती जायला निघाली, म्हणजे सूनबाई सती जायला निघाली. म्हणून नवरा शोधण्यासाठी ही स्त्री आणि तिचे सासरे म्हणजे दिगंबर पंत देशपांडे दोघं घराबाहेर पडले. दर मजल करत 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 आंबेजोगाईला आले. आंबेजोगाईला आता त्या नदीवरती आपला देह समर्पण करायचा म्हणून त्या स्त्रीनी अग्निकाष्ठभक्षण करायला घेतलं. गावकरी म्हटले, माय इथल्या बाजूच्या मंदिरात एक साधू महाराज आहेत, मरायच्या आधी साधूचं दर्शन घ्यावं आणि मग जावं बरं सती. म्हणून दर्शन घ्यायला आले. तो दिवस होता गुरुवारचा. आणि साधू महाराजांच्या दर्शनाला ही रांग, त्या रांगेमध्ये सगळी लोक आहेत. आणि मुलींनी पुढे यावं. या साधूंना नमस्कार केला. दाढी जटा वाढलेल्या, कर्णा बाण देह होता तिथं बसलेला. आणि दिगंबर पंत नमस्कार करायला आल्याबरोबर, तुम्ही नमस्कार नाही करायचा, तुम्ही मोठे आहात ना, मी लहान आहे, तुम्ही मोठे आहात. म्हणून पटकन उभा राहिला, त्यांच्या खांद्याला हात धरून त्यांना उचललं. तुम्ही नमस्कार नाही करायचा. तो शब्द ऐकला, तो स्पर्श पाहिला, आणि त्या स्पर्शात न डोळ्याच्या खाचा झालेले दिगंबर पंत पटकन म्हटले, दासो दासो, तू दासो ना, तू दासो ना. आणि दासो पंतांचा गळा भरून आला. हो, घळा 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 रडायला लागले. पटकन बाबांना मिठी मारली. बाबा, दासो कुठं होतास रे, कुठं होतास दासो? अरे तुला शोधून शोधून डोळे गेले माझे बाळा.
काही बोलले नाहीत. आजही आंबेजोगाईला गेलात तर गोसावी म्हणून दासोपंतांचा वाडा आहे. या वाड्यामध्ये दासोपंतांनी आपला संसार नंतर केला. आणि गंमत अशी, दत्त महाराजांच्या बरोबर किती सलगी केली, दत्ताजी पाडेवाराला किती ओळखला, तर दररोज सारीपाठ खेळण्यासाठी दत्त महाराज यांच्याकडे यायचे. आणि दासोपंत आणि भगवान दत्तात्रय दररोज संध्याकाळी रात्री सारीपाठ खेळायचे. त्याच्याबरोबर त्यांचा संवाद व्हायचा. एवढा अधिकार प्राप्त करून घेतला, एवढं दत्त महाराजांच्या वरती आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आयुष्यातलं जन्मजन्मांतराचं दुःख नाहीसं केलं. ते हे दासोपंत, ते हे दिगंबरपंत यांच्यासारखंच आपल्यालाही ध्यान लागावं. आणि त्या भगवंताच्या मुळे आपल्या आयुष्यात आनंद आहे. तो आहे म्हणून माझं जीवन सुखी आहे. तो आहे म्हणून माझ्या जीवनातलं जन्मजन्मांतराचं दुःख नाहीसं होऊन जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधलं जाईल. हे महाराजांनी आपल्याही पदरामध्ये टाकावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून या कीर्तनाला इथं अर्धविराम देऊ. थोड्या वेळाने परत भेटूयात. तोपर्यंत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. मागणं मागू. तुझे ध्यान दयाळा निशिदिन लागो रे, तुझे ध्यान दयाळा निशिदिन लागो रे, तुझे ध्यान दयाळा निशिदिन लागो रे, लागो रे, लागो रे, लागो रे.